नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एका सासू सुनेची गोष्ट. गोष्ट तशी गमतीशीर आहे बरं, पण त्यातलं सासूने किती घ्यायचं आणि सुनेने किती घ्यायचं हे जिचं तिचं जिनी तिनी ठरवायचं. सुनेच्या लग्नाला याच आठवड्यात 3 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र मागील 3 महिन्यापासून तिच्या सासूने बारीक सारीक गोष्टीवरून माहेरचा उद्धार करण्याची आणि बसता उठता टोमणे मारण्याची एकही संधी सोडली नव्हती. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात अंगकाठीने आडदांड व स्वभावाने तापट असलेल्या सुनबाईने आपल्या सासूला एकदाही प्रत्युत्तर दिलेलं नाही किंवा वागण्यातून जराही राग व्यक्त केला नव्हता. एक दिवस कर्मधर्म संयोगाने सकाळी शेगडी बंद पडल्याने ती दुरुस्त करण्याच्या उद्देशाने नाईलाजाने त्या दोघींना एकाच बाईकवर सोबत घराबाहेर पडावं लागलं. त्या चौकातून एक वळत असताना अचानक बाजूने जाणाऱ्या बाईकशी त्यांची धडक झाली आणि बाईकस्वार महिलेने रागाच्या भरात आईवरून शिवी दिली. मोठ्या आवाजात उच्चारलेली ती शिवी कानावर पडताच सुनबाईने सासूबाईला बाईकवरून खाली उतरण्याची विनंती केली व बाईक स्टँडवर लावली. पुढे कुणाला काही कळण्याच्या आधी सुनेने समोर उभ्या बाईच्या जोरदार कानशिलीत लगावली आणि अगदी सराईत आविर्भावात मराठीतील काही शिव्या सलग हासाडल्या. आता समोरची महिला प्रतिक्रिया देणार त्याआधी सुनेने पर्समधील मोबाईल हातात घेऊन कुणाला तरी फोन लावण्याचे नाटक केले. लवकर पोच, तोवर या कुत्रीला मी हिची अवकात दाखवते, असं शेवटचं वाक्य उच्चारून सुनेने कॉल कट केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून समोरची महिला घाबरलेल्या अवस्थेत बाईक स्टार्ट करून क्षणात दिसेनाशी झाली. त्या घटनेला आज 3 दिवस उलटून गेलेले आहेत. का कोण जाणे, मात्र त्या दिवसापासून सासूच्या वागण्यात चमत्कारिक बदल अनुभवायला मिळतोय. एरवी सुनेला सतत घालून पाडून बोलणारी सासू काल परवापासून मात्र तोंडातून एकही वाईट शब्द उच्चारायला तयार नाही. अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता, लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.